फाल्कन फाल्कन संघाला एक नम्र विनंती आहे की त्यांनी एक खेळाडू मंचावर पाठवा. फाल्कन चेतन फलंदाजीला उतरले आहेत. चेतन आणि त्यांना साथ देतील प्रवीण शिंदे. हा सामना 5 षटकांचा आणि 5 षटकं म्हणजे एका षटकात 5 चेंडू फेकले जातील. आणि पहिला सामना बिंबिसार नगर प्रीमियर लीग ओव्हरऑल पहिलं षटक आणि आपले वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत. फाल्कन वर्सेस आरसीबी कडून फलंदाजीला उतरले आहेत. फिल्डिंग पहिला चेंडू आणि हा स्वयंबारा म्हणून घोषित केला आहे पंचांनी आणि आपलं खाते उघडलं आहे आरसीबी संघाने. चेतन आणि एक चांगला इथे ढकललेला चेंडू आणि ही दुसरी चौथी धाव. ओंकार पहिले षटक घेऊन येत आहेत. ओंकार गोसावी पहिले षटक आणि संघासाठी आपले वैयक्तिक असं पहिले षटक घेऊन येत आहेत. ओंकार एक चेंडू झाला आहे. दुसरा चेंडू परत एकदा चेतन त्यांनी लेगच्या दिशेला मारला आणि एक चौथी धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली आहे 4 वर. संघाची धावसंख्या 4. परत एकदा ओंकार गोसावी तिसरा चेंडू सामना करतील. प्रवीण फार सुंदर असा चेंडू. प्रवीण शिंदे यांना सांगितलं नाही पण एक चौथी धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली आहे 5 वर. माफ करा 3 बॉल झाले आहेत. परत एकदा ओंकार सुंदर असा चेंडू मला म्हणतात ब्लॉकर छान असा आणि हा प्रवीण दुसरी चौथी धाव. फार सुंदर अशी चौथी धाव आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली आहे. परत एकदा चेतन सामना करतील. चांगली फलंदाजी करतात चेतन. एक नावाजलेले एक फलंदाज. 4 चेंडू 7 धावा. सुंदर असा चेंडू आणि पुढे मारण्याच्या नादात क्षेत्ररक्षण फॉर चेतन बाद झाले आहे. हा पहिला झटका आरसीबी संघाला चेतनच्या रूपात यशस्वी झाले आहेत. फार चांगली अशी दुसरा कोण आहे बॅट्समॅन कोण आहे हा कोण आहे बॅट्समॅन कोण आहे बॅट्समॅन पहिला झटका आशिष आणि चेतनची जागा घेतील नवीन फलंदाज आशिष. आणि पहिलं षटक संपलं आहे. बाला दुसरं पहिलं षटक संपलं आहे. किती रन झाले? पहिल्या षटकात 7 धावा ओंकार गोसावी यांनी दिल्या आहे आणि एक गडी बाद केला आहे यष्टीच्या रूपात. आणि आता बाला दुसरं षटक घेऊन येत आहेत. बाला सामना करतील प्रवीण आणि त्याची साथ देतील शिंदे आशिष शिंदे प्रवीण शिंदे.
स्ट्रायगर फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच फटका शॉर्ट टर्म फुलचा फटका पाहायला मिळतोय. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुलनेस स्वागत या ठिकाणी होतंय. बाला मुर्गनचा पहिल्या चेंडूवर होतंय स्वागत आणि BPL पर्व पहिला षटकार निघतोय तो म्हणजे प्रवीण याच्या बॅट मधून. दुसऱ्या षटकामधील थोडासा अकूट टप्प्याचा हा पहिला चेंडू होता. त्याचा पुरेपूर समुपचार घेतला जातोय प्रवीण याच्या माध्यमातून. दोन संघ या ठिकाणी भिडतायत. बिंबिसार नगर प्रीमियर लीग वर्ष पहिले आणि पहिल्या वर्षामधील हा पहिला षटकार मात्र पाहायला मिळतोय प्रवीण याच्या बॅटमधून. दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 13 अशी धावसंख्या दिसते. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने परत एकदा मुर्गन सज्ज होते गोलंदाजीवर. खुर्शी घेऊन बसला. तेच करतो. खुर्शी घे ना इकडे. पॉवर प्लेच चालू आहे ना. हां 2 ओव्हर पॉवर प्ले. दोन प्लेयर बाहेर आणि पॉवर प्ले संपल्यानंतर 5 प्लेयर बाहेर. हा कोणत्या तिकडे येऊ शकतो या ना. हा त्या घे ना मोठ्या यात ना. अरे बाजूच्या हे मोठे बॉल ऑल द भाई. दुसरा चेंडू परत एकदा बॅटची लेमन आहे एसटीच्या मागे. त्या ठिकाणी खूप चांगले एसटी रक्षण आणि झेल टिपतोय आणि दुसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वळतोय. मयूर नामक फलंदाज दिसेल स्ट्रायकिंग एंडवर. तर कॉमेंट्री कक्षाच्या एंड कडून परत एकदा गोलंदाज दिसेल आपल्याला बाला मुर्गन. दुसऱ्या चेंडूवर खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं बाला याच्या माध्यमातून. परत एकदा तिसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कव्हर मध्ये खूप चांगला देखना फटका. इनसाइड आउट पद्धतीचा फटका. जाईल का चेंडू सीमारेषेच्या बाहेर? यस नक्कीच जाईल. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन करीत 4 धावांसाठी चौकार. दुसऱ्या षटकामधील 3 चेंडूंचा आता मात्र खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर जर धावसंख्येचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 अशी धावसंख्या दिसेल आपल्याला धावफलकावरती. मयू आल्या स्वागत करतोय. बालाचा पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळते मयू याच्या माध्यमातून. परत एकदा पुढचा चेंडू थोडासा खाली राहतोय. चेंडू खूप चांगलं खेळून काढतोय. परत एकदा बाला याच्याकडून कमबॅक पाहायला मिळतोय. आता मात्र या षटकामधील अनिवार्य 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5वा चेंडू घेऊन परत एकदा एका ओव्हर मध्ये 5 बॉल आहे. परत एकदा पुढचा चेंडू. आता मात्र अतिशय वेगवान बाउन्सर तिकट मारा अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू डॉट या चेंडूने सांगत होते दुसऱ्या षटकाची. पहिल्या 2 षटकांचा म्हणजे 10 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 अशी धावसंख्या दिसेल ती म्हणजे धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात RCB या संघाची. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते. बिंबिसार नगर प्रीमियर लीग पर्व पहिल्याच्या माध्यमातून सकाळच्या क्षेत्रामध्ये उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना रंगतोय. 2 संघांच्या दरम्यान 2 तुल्यबळ संघ 11 विरुद्ध 11 असा सामना एकामेकांशी लढतायत. एका बाजूला
RCB संघ. दुसऱ्या बाजूला दिसेल बॉलर नेम काय? बॉलर नेम आयुष. तर क्षेत्ररक्षणासाठी संघ दिसेल तो म्हणजे फॅकलॉन संघ. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने थोडंसं 10-12 पावलांचं रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने परत एकदा गोलंदाजीच्या एंडवर दिसेल आयुष. पहिला चेंडू थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. दिशा मात्र भरकटतो या ठिकाणी. गोलंदाज पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. पंच मात्र दंडित कारवाई या ठिकाणी करतायत. स्वैर अशी खूण आमच्यापर्यंत येते आणि 1 या धावसंख्येने धावफलकात वाढ होते. 18 अशी धावसंख्या दिसेल ती म्हणजे धावफलकावर. परत एकदा पुढचा चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. स्टाईल पहा गोलंदाजाची सुरेख अशी. थोडीशी फलंदाजांना चुकवणारी स्टाईल पाहायला मिळते. आता मात्र निर्धाव चेंडूची गणना केली जाते ती म्हणजे धावफलकावरती. परत एकदा पुढचा चेंडू बॅकफूट पंच करायचा होता. फलंदाज त्या ठिकाणी चुकले. यष्टीच्या मागे खूप चांगले यष्टी रक्षण पाहायला मिळते. वारंवार दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आतापर्यंत तरी खूप चांगली गोलंदाजी आयुषच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू वारंवार निर्धाव फेकले जाते आयुष याच्या माध्यमातून. परत एकदा पुढचा चेंडू. आता मात्र थर्ड मॅनच्या दिशेने. पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात झेल सुटते या ठिकाणी. बॅटची लेमनेज होती त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल झाले. परिणामी एक चोरटी धाव मैदानामध्ये घेतली जाते. स्ट्राईक आता मात्र चेंज होते. मयू येते स्ट्राईकवर फलंदाज आणि 1 या धावसंख्येने धावफलकात होते वाढ. 19 अशी धावसंख्या दिसेल ती म्हणजे धावफलकावरती. पुढे येऊन मारण्याच्या नादात आता मात्र यष्टीच्या मागे खूप चांगले यष्टी रक्षण आणि स्टंपिंगच्या स्वरूपात परत एकदा तिसरा हादरा बसतोय तोच म्हणजे RCB संघाला. आणि सेलिब्रेशन पाहायला मिळतं फॅकलन संघाकडून. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरा गडी बाद होतोय मयू याच्या स्वरूपात आणि 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आता मात्र स्थिरावते कुठेतरी. 19 अशी धावसंख्या दिसेल ती म्हणजे धावफलकावर. पहिल्या षटकात कुठेतरी वाटलं होतं धावा झपाट्याने येत आहेत. तीच मात्र आता मात्र जकडून ठेवणारी गोलंदाजी आयुषच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता मात्र समोरच्या संघाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय तोच म्हणजे आयुष. स्ट्राईकवर फलंदाज दिसत आहेत तेच म्हणजे विरल पटेल. परत एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव नक्कीच सहजगतीरित्या पूर्ण होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. राऊंड फिगर मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 20 अशी धावसंख्या पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी आयुषच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र शेवटचं षटक बाकी असेल या सामन्यामधील. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. ही फर्स्ट इनिंग झाली की शिवगर्जना आणि मॅव्रिक्स नाणेफेकीसाठी यायचंय. अमन आणि मॅथ्यू. आता मात्र संघाला कुठेतरी सुस्थितीत न्यायचं असेल तर याच चेंडूपासून मोठे फटके मारावे लागतील. विरल पटेल स्ट्राईकवर फलंदाज दिसतील आपल्याला आणि गोलंदाजी कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडून पाहायला मिळतोय तोच म्हणजे गोलंदाज केदार. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडेसे चेंडूवरती फिंगर रोल केले. पडल्यानंतर चेंडूची गती थोडीशी स्लो झाली. बाकीचं काम पूर्ण करते यष्टीरक्षक. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय केदार याच्या माध्यमातून.
अजूनही या षटकामधील या इनिंगमधील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 4 चेंडूंवरती किती धावा जमवतोय समोरचा संघ आणि किती धावांचं आव्हान देतोय याच्याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा. पुढचा चेंडू आता मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका विरल पटेलच्या बॅट मधून येतो. एक बिंबिसार नगर प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. दुसऱ्या चेंडूवर केदारचं स्वागत केलं जातंय. मित्रांनो हा अतिशय जुना खेळाडू आहे बिंबिसार नगर मधला, तरी सुद्धा मित्रांनो दाखवून देतोय वाघ कितीही जखमी झाला तरी तो घाबरत नाही. तो थोडा वेळ थांबतो, जाऊ देतो, परत एकदा तीच जिद्द, तोच ताकद, तीच मेहनत, तीच आशा घेऊन मैदानात येतोय. तोच म्हणजे विरल पटेल दिसतोय मैदानामध्ये. हा विरल पटेल नाही, हा तो पार्थिव पटेलचा भाई. परत एकदा पुढचा विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात जेल सुटते या ठिकाणी. परिणामी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि कॅच सुटलं ते सुटलं. कोणाचं सुटलंय? ज्याच्या माध्यमातून आपण याच्या अगोदरच्या चेंडूवर एक षटकार पाहिली त्याचं जेल सुटते. याचा परिणाम आपल्याला मैदानामध्ये भोगावा लागेल समोरच्या संघाला. आणि धावफलकावर जर धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती. धवल भाईचा आज बर्थडे आहे, तर हार्दिक शुभेच्छा सगळ्यांकडून. परत एकदा पुढचा चेंडू आता मात्र अतिशय सुरेख, अतिशय वेगवान, अचूक टप्प्यावरची तिखट गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी विरलला बॅकफुटला पाहायला मिळतंय. धवलभाई यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परत एकदा पुढचा चेंडू लोमांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू जाईल नक्कीच सीमा रेषा पार. परत एकदा येते विरलच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. टॉस साठी यायचे मॅव्हरिक्स आणि शिवगर्जना रॉयल्स. इकडे लॉंगॉनच्या दिशेने सीमारेषेच्या नजीक जे खेळाडू आहेत त्यांना एक सूचना आहे, थोडस मागे यायचंय. मित्रांनो थोडस मंडळाला सहकार्य करा. सीमारेषेच्या नजदीक जे खेळाडू आहेत त्यांनी थोडस मागे यायचंय. फॅल्कन संघाला 4 षटकांमध्ये 35 धावांचं लक्ष ठेवले, तेच म्हणजे आरसीबी संघाने. चला फॅल्कन संघ सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. आरसीबी संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या, कारण यानंतर बरेच सामने या मैदानावर खेळवायचे आहेत.
आणि पुढच्या सामन्याची या ठिकाणी नाणेफेक पाहायला मिळते. एका बाजूला संकेत, दुसऱ्या बाजूला अमन, एका बाजूला मॅव्रिक्स, दुसऱ्या बाजूला शिवगर्जना रॉयल्स. दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेक होते कुणाल नाईक यांच्या माध्यमातून. टॉस जिंकतोय या ठिकाणी अमन आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारतोय. यानंतर होणारा सामना. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, मॅचच्या दिशेने. पहिला सामना रंगतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं, तेच म्हणजे RCB संघाला. तर RCB संघाने अनिवार्य 4 षटकांमध्ये 34 धावा जमवून 35 धावांचं लक्ष्य ठेवलंय, तेच म्हणजे फेल्कॉन संघासमोर. फेल्कॉन संघ चला लवकर मैदानात पाठवा सलामीची जोडी. धवल याच्या ठिकाणी आगमन होते. त्याचा जन्मदिवस आहे, त्याला सुद्धा त्याच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या मंडळाकडून. स्ट्राइकवर कोण आहे? स्ट्राइकवर ओमकार ना. बाबा स्ट्राइकवर ओमकार नॉन स्ट्राइक. स्ट्राइकवर फलंदाज बाबल, तर नॉन स्ट्राइकवर फलंदाज दिसेल सलामीची जोडी. 2 नौका फलंदाज, नॉन स्ट्राइकला फलंदाज दिसेल तोच म्हणजे ओमकार. समीर बागेल स्ट्राइकवर फलंदाज. मित्रांनो, हा खेळाडू जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे, कारण या खेळाडू खूप चांगला खेळाडू आहे. लक्ष्मण नगर प्रीमियर लीग सुद्धा या खेळाडूने गाजवलंय. तोच खेळाडू एक हुकमी एका संघाकडून पाहायला मिळतोय, तोच म्हणजे फेल्कॉन संघाकडून. ते नॉन स्ट्राइकवर फलंदाज सज्ज दिसेल, तोच म्हणजे ओमकार. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन गोलंदाज दिसेल पंचांच्या डाव्या बाजूने, राईट आर्म ओव्हर द विकेटने चेतन. पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर कट मारण्याचा फटका या ठिकाणी फसतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय चेतन याच्या माध्यमातून. पहिला चेंडू तर खूप चांगला पाहायला मिळाला. अजूनही या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामधील दुसरा चेंडू घेऊन परत एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू, वाह काय फटका केलाय, इनसाइड आउट पद्धतीचा. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातोय चेंडू, सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. परत एकदा पुढचा चेंडू. आता मात्र काय होतंय, यष्ट्या उद्ध्वस्त. चेंडू पायातून फटीतून पसार झाला, यष्टीचा छेद केला, भेद केला, यष्टी उखळली गेली, वाकवली गेली आणि आता मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळते RCB या संघाकडून. पहिला गडी काढत, पहिला मोहरा, पहिला मोठा विकेट आणि पहिला मासा गळायला लागतोय, तोच म्हणजे समीर बागल याच्या स्वरूपात. आणि सेलिब्रेशन पाहायला मिळते RCB संघाकडून. समीरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात. चैतन्य उजव्या हाताचा बॅटर दिसेल मैदानामध्ये. परत एकदा पुढचा चेंडू घेऊन कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजाकडून. समीरची एक प्राइज विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. परत एकदा पुढचा चेंडू घेऊन त्या ठिकाणी सज्ज असेल गोलंदाज. पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने, झेल घेण्याची नामी संधी. झेल मात्र या ठिकाणी सुटते. रनआउटचा अपील. पंच मात्र चाणक्य नजरेने अपील फेटाळून लावतायत. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते.
5 अशी धावसंख्या दिसेल ती म्हणजे धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकामधील अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 1 विकेट. पहिला सामना मित्रांनो अतिशय रोमांचक पद्धतीने सामना पाहायला मिळतोय. बिंबिसार नगर प्रीमियर लीगचा सामना पहिला. आता मात्र स्ट्राईक होते चेंज. एक डावखोरा म्हणजे लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने दिसेल. ओमकार गोसावी. परत एकदा पुढचा चेंडू. आता मात्र फ्लिक केलाय लेग साइडच्या दिशेने. पंचाचा सिग्नल येणं बाकी. निश्चितच चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एक येतोय ब्रँडेड. परत एकदा चौकार. हॅलो चैतन्य एक असे अनुभवी खेळाडू. 110 एक दिवसीय सामने त्यांनी खेळलेत. तसेच सध्या त्यांनी टेस्ट मधून राजीनामा दिल्यामुळे ते खेळले नाहीत. फार चांगला असा तगडा असा अनुभव असलेले चैतन्य उर्फ चॅम्प. एक षटक संपला आहे आणि पॉवर प्ले जो असतो तो पण संपला आहे. 9 धावा झाल्या आहेत आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत वैयक्तिक असं संघासाठी आणि आपलं असं दुसरं षटक घेऊन येत आहेत विरल पटेल. हे पण एक चांगले अनुभवी चांगली फलंदाजी त्यांनी केली. 2 षटकार. जे नेटच्या आतमध्ये खेळतात आहे ना त्यांना विनंती आहे त्यांनी जरा बाजूला खेळावे. नेटमध्ये खेळू नये. नेटच्या इथे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी जरा नेटच्या बाहेर खेळावे. शिवगर्जना टीम. विरल दुसरं षटक वैयक्तिक असं आणि संघासाठी असं दुसरं षटक घेऊन येत आहेत विरल. चांगला असा अनुभव चांगली फलंदाजी. पाहूया आता गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी कितपत किल्ला लढवतात आणि हा सामना जिंकण्यासाठी किती मेहनत घेतात विरल पटेल. रायटरवर सामना करतील चैतन्य अनुभवी खेळाडू. पाहूया दोघंही एक अनुभवी खेळाडू आणि त्यांना दोघांनाही क्रिकेटबद्दल म्हणजे या ओव्हरच्या क्रिकेटबद्दल चांगलं ज्ञान असलेले. परत एकदा चैतन्य फलंदाजीला सज्ज गोलंदाजीला सज्ज. विरल पहिला चेंडू आणि पंचांनी स्वैर मारा म्हणून घोषित केला आहे. एक अतिरिक्त चेंडू आणि एक अतिरिक्त अशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या 2 अंकी झाली आहे 10. 18 चेंडू 25 धावा. फाल्कन संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडूत 25 धावा. परत एकदा विरल आणि चांगल्या रीते पेलवलेला चेंडू. ह्याला म्हणतात तगडा अनुभव. आणि हा षटकार चैतन्य यांच्या बॅटीतून हा खरा अनुभव आणि ह्याच प्लेअरला खरा अनुभव आहे. आणि मला वाटते आणि माफ करा की हे जे षटक आहे ते फक्त 5 चेंडूचं राहील. एका षटकात 5 चेंडू टाकले जातील हे लक्षात घ्यावे. दोन्ही संघांना विनंती आहे की लक्षात घ्यावे. 1 षटक 5 चेंडू. परत एकदा चैतन्य फलंदाजीला सज्ज. विरल चांगला असा चेंडू पण स्क्वेअर मारा म्हणून पंचांनी घोषित केला आहे. हा दुसरा स्क्वेअर मारा एक अतिरिक्त चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या वाढत चालली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 17. 1-7-17. विरल परत एकदा 17 चेंडूत 18 धावा आणि चांगला चेंडू तो लावलेला आहे. पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आशिष यांच्याद्वारे 1 धाव मिळाली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली आहे 18च्या घरात.
16 चेंडू 17 धावा. फार अटीतटीचा सामना, पण षटकार चैतन्यच्या षटकाराने थोडाफार एक दीड आला आहे संघाला. दोन बॉल वाईड गेले. ओंकार गोसावी आहे ना. ओंकार गोसावी डाव्या हाताचे फलंदाज सामना करतील विरलला. विरल यांचे 2 चेंडू झाले आहे. 2 चेंडू त्यांनी स्वर मारा टाकला आणि आता परत एकदा विरल तिसरा चेंडू सामना करतील. परत एकदा आणि चांगल्या रीते तोलावलेला फार सुंदर असा षटकार. मला वाटतं हा षटकार असेल. पंचांनी निर्णय द्यावा. माफ करा, 2 धावाने आले आहे तिकडे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. पंच 2 धावा. पंचांनी 2 धावा घोषित केल्या आहे. 15 चेंडू 15 धावा. आणि लेगच्या दिशेला तोलाला चेंडू आणि 6 एक षटकार. ओंकार यांच्या बॅटीतून धावसंख्येत वाढ. फार महागड्याचं षटक विरल यांचं. 2 षटकार आधीच लागले आहेत. धावसंख्या झाली आहे 26. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. परत एकदा ओंकार फार चांगली अशी फलंदाजी ओंकार यांच्याकडून. परत एकदा लेगच्या दिशेला आणि मला वाटतं हा क्षेत्ररक्षकाच्या हातात एकच धाव. दुसरी ओव्हर संपली आहे आणि 27 धावा झाल्या आहेत. फार महागड्याचं षटक फाल्कन संघासाठी. हे फार एक चांगलं षटक. ह्या दुसऱ्या षटकात फार चांगल्या धावा आल्या आहेत. 2 षटकार 2 स्वर मारा. आता 10 चेंडूत 2 षटकार आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूत 8 धावा. हा सामना जिंकण्यासाठी फाल्कन संघाला 8 धावांची गरज. 10 चेंडू 8 धावा. ओंकार परत एकदा ओंकार तिसरं षटक घेऊन येत आहेत. प्रवीण शिंदे तिसरे षटक घेऊन येत आहेत. प्रवीण शिंदे आणि त्याला सामना करतील परत एकदा ओंकार गोसावी. फार चांगली अशी फलंदाजी संघासाठी एक महत्वाची भूमिका करत आहेत ते. परत एकदा ओंकार आणि ही चौथी धाव 22च्या रूपात. यष्टीरक्षकांनी हा चेंडू सोडला आणि 1 धावच्या रूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 28. परत एकदा क्षेत्ररक्षणात थोडाफार फेरबदल. आता परत एकदा आले आहेत चॅम्प उर्फ चैतन्य उर्फ चॅम्प. काही मिळू शकतात. तिसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू ओंकार यांनी 1 धाव 22च्या रूपात. परत एकदा प्रवीण शिंदे थोडीफार क्षेत्ररक्षणात फेरबदल. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू सामना करतील चैतन्य. परत एकदा चैतन्य फलंदाजीला सज्ज आणि चांगला असा तोलवलेला चेंडू. मला वाटते हा झेल 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 आणि चैतन्य बाद झाला आहे. आशिष शिंदे यांच्याकडून फार चांगला असा झेल सरळ हातात आणि गडी बाद. चैतन्य बाद झाले आहेत. आता त्यांची जागा घेऊन येतील. त्यांची जागा भरतील बाला 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 बाला. बिल्डिंग नंबर 27चे एक चांगले असे क्षेत्ररक्षक बाला.
राजू नाईक यांचे हार्दिक स्वागत करतो आहे. बाला प्रवीण चांगली गोलंदाजी म्हणतात ना, एक सोच समज कर की गेंदबाजी. परत एकदा क्षेत्ररक्षणात फेरबदल फलंदाजीला आले आहेत. बाला सामना करतील प्रवीण शिंदे यांचा तिसरा चेंडू. बाला चांगला असा चेंडू, पण यष्टीरक्षकांनी असं आणि ही दुसरी चौटी धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचली आहे 30. आता फक्त 5 धावा हा सामना, फाल्कन संघाला हा सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. चांगली अशी गोलंदाजी करत आहे, पण त्याला प्रवीण शिंदे जे गोलंदाजी करतात फार चांगली गोलंदाजी, पण त्याला तो साथ भेटत नाही यष्टीरक्षकाकडून, कारण त्यांच्याकडून 2 बॉल मिस झाले आहेत, 2 चेंडू मिस झाले आणि त्या मिस चेंडू 3 धावा, डॉट बॉलला 3 धावा म्हणता येईल. 7 चेंडू 5 धावा, लक्ष जवळजवळ फाल्कन संघासाठी जिंकण्याचा हा सामना. परत एकदा प्रवीण शिंदे चांगला असा चेंडू, परत एकदा लेगच्या दिशेला, आणि तरी सुद्धा 3 धावा इथे निश्चित मिळतील आणि त्या मिळाल्या आहेत. परत तिसऱ्या धावेसाठी बाला, पण 2 धावा समाधान. आता 3 धावा हा सामना जिंकण्यासाठी 3 धावा. एक चेंडू बाकी आहे ना. 6 चेंडू 3 धावा. किती 4 धावा माफ करा, 4 धावा आहेत. प्रवीण शिंदे चौथं षटक, शेवटचा चेंडू. परत एकदा बाला सामना करतील, फलंदाजीला सज्ज. बिंबिसार नगर प्रीमियर लीग ओव्हरऑल आयोजित केला. चांगला असा चेंडू होता, माझ्या मते 1 धाव मिळाली आहे. परत एकदा यष्टीच्या हातातून तो कॅच ड्रॉप झाला आहे आणि 1 धाव, धावसंख्येत वाढ, 3 धावा. चौथं षटक संपलं आहे. आता परत 5वं षटक, 5 चेंडूत 3 धावा. माफ कर, 4 ओव्हरची मॅच. तिसरं षटक संपलं आहे. चौथं षटक घेऊन येतील. माफ करा, 2 रन आहेत, 2 रन. 5 चेंडू 2 धावा. गोलंदाजीला आले आहेत. कोण आहे रे हा याचं नाव रोहित. शेवटचं षटक घेऊन आले आहेत रोहित आणि सामना करतील बाला. 5 चेंडू 2 धावा. फाल्कन संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 5 चेंडू 2 धावा. लक्ष फार मोठं नाही. रोहित आणि हा चांगला तोडालेला आणि तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होतं, पण बॉल हातातून सुटला. 1 धाव नक्की मिळाली. धावसंख्या आणि हा दुसरा ह्याला बोलतात मिसफील्ड आणि 2 धाव मिळाल्या आहेत. माफ करा, पंचांनी रनआउट म्हणून घोषित केले आहे. बाला रनआउट झाले आहेत आणि त्याची जागा घेतील. रोहित परत एकदा सामना करतील सावंत आणि चांगला लेगच्या दिशेला तोडलेला चेंडू आणि मला वाटतं 4 धावा आणि हा सामना फाल्कन संघाने जिंकला आहे.
अमन कोण आहे दुसरा चेंडू कोण आहे दुसरं कोणामध्ये मॅथ्यू आणि शिवगर्जना आणि शिवगर्जना वर्सेस मॅवरिक्स या दोन संघांना विनंती आहे लवकरात लवकर त्यांनी आपल्या खेळाडूंना मैदानात पाठवावे आणि हा सामना लवकरात लवकर सुरुवात करावा. मॅरविक वर्सेस शिवगर्जना. कोण जिंकलं मॅरविक रे निनाद साहेब यांचे हार्दिक स्वागत करतो आम्ही. धन्यवाद साहेब तुम्ही आपला किमती वेळ दिल्याबद्दल. तसेच आमचे मनीष मोरे साहेब यांचं पण इकडे आगमन झालं आहे. त्यांनी अगदी ग्राउंडची शोभा आणि संघाची शोभा वाढवली आहे. त्यांच्यासाठी फार हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद बोलतो.